नमस्कार टू फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आपला कढीचा आणि फुनक्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आज आहे ना, फुनक्यासाठी डाळ आहे ना, मी सकाळी 5 वाजता उठली, टाकून दिली. जेवढी डाळ भिजली ना तेवढी चांगली असते. 7-8 तास, 6 तास जसं आपल्याकडे टाईम राहिला तसं. पण जास्तीत जास्त जर भिजली ना ती काढायला पण सोपी होते. नाहीतर ती मिक्सरमध्ये लवकर निघत नाही. तर पाणी टाकून काढावं लागतं. मग त्यासाठी ना आपण जेवढं उलट तिला भिजू घातलं ना तेवढं चांगले असते. तर मी तिला 5-6 तास भिजून घेतलेली आहे आणि आपली डाळ बघा मस्त झालेली आहे. आणि हे बघा अशी दाबून बघितली ना तर थोडी अशी नरम लागली ना हाताला, म्हणजे अशी लवकर तुटते बा, म्हणजे समजायची की चांगली झाली. जर कडक राहिली ना मग ते मिक्सरमध्ये पण लवकर होत नाही. मग ते आपले पाणी टाकून टाकून करावं लागतं. आणि मग ते आपलं बॅटरीनं थोडंसं पीठ पातळच होतं. त्यासाठी ना तिला चांगली भिजली ना तर चांगलं असतं. तर बघा मी आता मस्त भिजून घेतलेली आहे. आणि आता आपण कढीचं साहित्य काढून घेणार आहे. कढीसाठी मिरची, आलं, लसूण, धणे सगळं असं घेऊन घेतलेलं आहे. शेंगदाणे थोडे मिक्सरमध्ये काढून घेतलं. नंतर मग आपण आहे ना आपले फुनके करून घेतले आणि ते आता ठेवले. मी तर आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलेच आहे फुनके कसे बनवले. तर मस्त आपले फुनके शिजत आहे. तर बघा खूप छान असे मस्त झालेले आहेत. आणि नंतर मग मी ना कढी बनवायला घेतली. आपला गॅस संपून गेलेला होता. म्हटलं चला गॅस संपला ना काही हरकत नाही, आपलं चूल खूप छान आहे. फक्त लाकडी चांगलं राहिली ना तर मस्त चालू होतो तो. तर त्याला मस्त मी पेटून दिलं. आणि हंडी काही उशिरा भेटणार होती तर म्हटलं चला, हंडी नव्हती अर्जंट माझ्याकडे, तर म्हटलं चुलीवरच करून घेऊ. कधीतरी चुलीवर केलं ना भारी वाटतं. तर बघा मी ताक घेऊन घेतला, आपला मसाला काढून घेतला. हळद, जिरं, मोहरी आणि तमालपत्र, 2 लवंगा असे घेऊन घेतलेले आहेत, कढीपत्ता. आणि मस्त ताकचं पाकिट आणलेलं आहे. आणि बघा आपला जाळ आता खूप छान चालू झालेला आहे. आणि अजिबात वाटत नाही चुलीवरती करतो शेगडीसारखा असल्यामुळे भारी वाटतं. तर तेल टाकून घेतलं आणि मोहरी टाकून घेतली मी आता. हे बघा जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी तळतळली नंतर मग मी त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकले, तमालपत्र टाकलं आणि आपला कढीपत्ता टाकला. अशा पद्धतीने जर कढीमध्ये जर टाकलं ना तर खूप छान अशी टेस्टी कढी होते. नंतर मग आपण जो मसाला दळलेला होता ना, मिरची, आलं, लसूण, धणे, थोडे शेंगदाणे असे ते मिक्सरमध्ये आपण काढून घेतलेले होते. कोथिंबीर ते सगळं आपण आहे ना आता दळून घेतलेलं होतं. ते मसाला टाकून दिला आणि तेलात थोडं 5 मिनटं होऊ द्यायचं आहे चांगल्या तेलात. तर बघा मी आता मस्त 5 मिनटं होऊ देते. आणि आपण ह्यांना डाळीचं पीठ पण मोडून आणलेलं आहे. बेसन पीठ राहतं ना डाळीचं, तर कोणी डाळीचं पीठ कोणी बेसन पीठ म्हणतं. तर ते मोडून आणलेलं आहे मी डाळीचं पीठ. आणि मग ते सगळं मोडून माडून आपण पूर्वतयारी करून ठेवायची. चुलीवरती करायचं म्हटलं ना तर पटापट करावं लागतं. ते काय गॅसने कमी जास्त करायचं. तर एकदाचं चालू झालं ना तर चालूच होतं. त्यासाठी पूर्ण तयारी करून ठेवावं लागते. नंतर मग मी ताकचं पाकीट आणून ठेवलं, पाणी जवळ आणून ठेवलं, डाळीचं पीठ मोडून ठेवलं. आणि एवढं बी साहित्य बाहेर आणण्यापेक्षा मी सगळं घरातूनच व्यवस्थित काढून आणलं, म्हणजे पटापट होतं बी आणि आपल्याला धावपळ होत नाही. तर मग मी नंतर बघा मस्त आपला मसाला चांगला होऊ देते. आणि एवढा छान असा सेंट सुटलेला होता त्याचा, एवढा भारी असं मस्त सुगंध येत होता मस्त मिरचीचा त्याचा आणि आलं लसूणची पेस्ट आणि धणे ते सगळं टाकून खूप छान असा मस्त मसाला झालेला होता. नंतर मग मी त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकून घेतली. कोणी कोणी हळद टाकतं कढीमध्ये, कोणी टाकत नाही, पण हळद टाकल्याने थोडं छान वाटतं. नंतर आहे ना त्या मसाल्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं. आपण डायरेक्टचं जर ताक टाकलं ना, कोणी म्हणतं ना कढी फुटते, तर डायरेक्ट ताक टाकायचं नाही. त्यामुळे आपली कढी खरंच फुटून जाते आणि अशी चिया बियासारखी कढी दिसते. तर डायरेक्ट पहिले कढीचं ताक टाकायचं नाही, पाणी टाकायचं. पहिले पाणी टाकल्यानंतर लगेच आपलं ताकचं पाकीट फोडून टाकलं मी. कारण की ना मग ते ताकचं पाकीट आहे ना, ताकचं पाकीट जर टाकलं ना तर मग लगेच आपली कढी ना खूप छान होते. नाहीतर मग ते असं जास्त वेळ जर आपण गरम पाणी झालं आणि मग केलं तर मग मी थोडंसं उरू दिलं मोरणसाठी. म्हटलं चला मला थोडंसे आपल्या सायमध्ये टाकायचं होतं. नंतर मग आपण डाळीचं पीठ मोडून घेतलं ना ते पण लगेच टाकावं लागतं. नाही तर मग आहे ना आपली कढी अशी फुटल्यासारखी होते. पटापट सगळी प्रोसेस पुढची ना पटापट करावं लागते कढीला. गरम पाण्यात म्हणजे मसाला झाला की थंड पाणी टाकायचं. थंड पाण्यामध्ये लगेच आपण थोडंसं थंड पाणी टाकलं की लगेच आपलं ताकचं पाकीट फाडून लगेच ते टाकायचं आहे पटकन. लगेच आपलं डाळीचं भिजलेलं राहिलं का ते पण टाकायचं. आणि जेवढं आपलं पाणी टाकायचं तेवढं पाणी टाकून चांगलं मिक्स करायचं, म्हणजे आपली कढी अजिबात फुटत नाही, खूप छान घट्ट होते.
नाहीतर मग आपण जर पाणी टाकून दिलं नंतर मग केव्हाशे ताक टाकलं मग ते गरम पाणी झाल्यानंतर मग ते ताक टाकताच की आपलं लगेच ते असे बॉल बॉल तयार होतात आणि पाणी कुठं ते ताक कुठे असं होऊन जातं. त्याकरता ना पटापट करावं लागतं. नंतर डाळीचं पीठ बी मिक्स करून घेतलेलं राहिलं तर लगेच पटकन टाकलं ना मग ते कढी अजिबात फुटत नाही. म्हणे कढी फुटते, कोणी म्हणते कढी अशी होते. कढी अजिबात तशी होत नाही. पटापट पुढची प्रोसेस करावं लागते. आणि बघा आता कढीचं सगळं साहित्य टाकलं गेलं. नंतर आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. अजून त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतली. तर बघा आता मस्त उकळी आली. नंतर मी त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली आणि थोडी गोड आंबट कढीसुद्धा खूप छान लागते. त्यासाठी ना आम्ही थोडी गोड आंबटच करून घेतो. आणि 2 चमचे टाकल्याने एवढी काही गोड नाही होत, पण थोडी गोड म्हणजे थोडासा गोडपणा येतो ना, भारी लागते कढी. नंतर बघा आपली कढी किती छान अशी मस्त झाली की नाही. उकळी काढून घेतली तिला आणि नंतर फुनक्यांवर तेल टाकलं ना आपली कढी टाकली. एवढी छान लागते ना खायला, खूपच छान, एकच नंबर लागते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडला असेल